नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कंट्रोल लेक्चर सीरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। काल तुम्हाला वर्क म्हणून हा एक प्रश्न दिला होता, याचा आन्सर तुम्ही सगळ्यांनी काढला असेल अशी अपेक्षा आहे। एकदा काय आन्सर आलाय एकदा बोला फास्ट, पटापट कमेंट करून टाकायचं काय आन्सर आलं। तर हे तुमचा होमवर्क होता आणि हाच प्रश्न होमवर्क होता असं मला वाटतं। चालतंय, तर तुम्ही बोलसाल अशी अपेक्षा आहे, लवकर बोला, बोला फास्ट। हाय, हॅलो, हो मी 8 ते 9 घेतोय, पण आज काही कारणास्तव मी घेतोय। चालेल, जर तुमचं आला असेल नसेल आलं तर मी एकदा समजून सांगतो याला आणि मग नंतर आपण बाकीचे प्रश्न घेऊयात, फ्लोअर बेसवाले प्रश्न। चालेल सोनू, चला घेऊन टाकूयात। बघा, C1 C2 3 C4 C5 6 या 6 कार्स सोमवारपासून सुरू होणाऱ्या ते शनिवारपर्यंतच्या आठवड्याच्या 6 वेगवेगळ्या दिवशी त्याच क्रमाने आवश्यक नाही विकल्या गेल्यात। म्हणजे आता कारची विक्री केली आणि त्यांचे दिवस दिलेत, वेगवेगळ्या दिवशी विकल्या गेल्यात, राईट। सगळ्यात महत्त्वाचं कधीपासून विकल्यात ते बघा, सोमवारपासून शनिवारपर्यंत विकल्या गेल्या। मग सोमवारपासून शनिवारपर्यंत म्हणले, मग आम्ही लिहून टाकणार सर पहिली कार ही सोमवारी विकल्या जाणार आहे, हां त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही, वेगवेगळ्या दिवशी विकल्या गेल्यात ना। सोमवार नंतर मंगळवार नंतर बुधवार नंतर गुरुवार नंतर शुक्रवार नंतर शनिवार, झाले आमचे 6 दिवस। बघा, हे 3 आणि 3 6 दिवस कंप्लीट झाले। कोणत्या दिवशी विकल्या गेल्या हे आपण पाहायचं, राईट। चालतंय, चला लेक्चरवर फोकस करा ना। C2 आणि C3 च्या दरम्यान 2 कार विकल्या गेल्या, राईट। आता इथं आपण तर सेट करू शकत नाही ना, C2 आणि C3 कधी आहे हे आम्हाला माहीतच नाही, आपण सेट करू शकत नाही, पण आम्ही एवढं साईडला लिहून घेऊ शकतो ना, कुठेतरी इथे लिहून घेतो वाटलंस तर। सर C2 आणि C3 यांच्यामध्ये 2 कार विकल्या गेल्यात, कोणत्या विकल्या गेल्यात ते आम्हाला माहीत नाही। बघा, C2 आणि यांच्या दोघांच्यामध्ये ह्या 2 कार विकल्या गेल्या, C3 कोणत्या विकल्या गेल्या, कधी विकल्या गेल्या हे आम्हाला माहीत नाही। ही तुमची थिंकिंग प्रोसेसमधली ही पहिली प्रोसेस झाली। दुसरी तुमची थिंकिंग प्रोसेस काय असली पाहिजे, सर C2 वरच असेल असं नाही ना रे, C3 वर असेल आणि C2 खाली असेल असं बी होऊ शकतं ना, थिंकिंग प्रोसेस बघा। पण या दोघांच्या मध्ये 2 आहेत एवढं माहिती आहे, वर अगोदर कोणती आहे आणि खाली नंतर कोणती आहे हे आम्हाला माहीत नाही, पण अगोदर कोणती असू शकते नंतर कोणती असू शकते, पण दोघांच्या मध्ये 2 आहेत हे कन्फर्म आहे, राईट। म्हणजे ह्या 4 सिक्वेन्सने असणार आहेत अशा पद्धतीने। एवढी गोष्ट सर्वांना क्लिअर झाली असेल अपेक्षा। चालतंय, इथपर्यंत डन आहे, इथपर्यंत डन असलं पाहिजे। मग पुढे काय, पुढचं सेंटेन्स काय म्हणते, C2 च्या आधी C4 विकली गेली होती, C2 च्या आधी C4 विकली गेली, म्हणजे जेव्हा पण C2 विकली जाईल च्या आधी कोण असलं पाहिजे, C4, म्हणजे अगोदरच्या दिवशी आहे ना, अगोदरच्या दिवशी असू शकते आणि अगोदरच्या कधीही असू शकते, ठीक। ज्याही वेळेस C2 विकलं जाईल C2 च्या आधी C4 विकली गेली होती, राईट। म्हणजे C2 च्या अगोदर C4 ची विक्री झाली, नंतर काही दिवसाने म्हणा किंवा उद्या म्हणा C2 ची विक्री झाली, राईट। हे सेंटेन्स आपण साईडला लिहून घेतोय, या सेंटेन्सवर लक्ष असू देत। चला, या सेंटेन्सला उचलायचं आपल्याला आणि इकडे पेस्ट करायचं नंतर। C1 नंतर 2 कार विकल्या गेल्या, हे सेंटेन्स महत्वाचं आहे। अरे राजांनो, C1 नंतर किती कार विकल्या गेल्या म्हणले, C1 नंतर 2 कार विकल्या गेल्यात, किती कार विकल्या गेल्यात 2 कार। अरे बाबांनो, C1 नंतर 2 कार विकल्या गेल्या म्हणजे 100% C1 कुठं असलं पाहिजे, सर 100% C1 गुरुवारी असलं पाहिजे, कारण याच्यानंतर 2 कार विकल्या जातात, म्हणजे शुक्रवारी 1 कार विकली जाईल आणि शनिवारी 1 कार विकल्या जाईल, राईट। म्हणजे C1 ची जागा कन्फर्म माहीत झाली, ज्याची जागा कन्फर्म माहीत होते तिथून सुरू करायचं, कारण C1 च्या नंतर 2 आहेत, म्हणजे C1 गुरुवारी कन्फर्म आहे, शुक्रवार आणि शनिवारी नाही कोणीच, म्हणजे अजून आम्हाला माहीत नाही, पण तर C1 ची जागा कन्फर्म माहीत झालेली आहे। पुढे बघूयात, सर C3 शुक्रवारी विकली गेली होती, अरे C3 ची पण जागा कन्फर्म माहिती आहे ना, C3 कधी विकली गेली, शुक्रवारी विकल्या गेली, म्हणजे सर C3 इथं झालंय शुक्रवार, डन, राईट। आता इथून बघा, इथून पुढे थोडंसं आपल्याला परत मागे घ्यायचं, सर C3 शुक्रवारी विकली गेली, पण आम्हाला एवढं माहिती आहे ना, सर C3 आणि C2 यांच्यामध्ये 2 कार विकल्या गेल्या, कोणतं सेंटेन्स, पहिलं सेंटेन्स, C2 आणि C3 च्या दरम्यान 2 कार विकल्या। आता C3 ची जर जागा आपल्याला कन्फर्म झाली, C3 ची जागा इथं आहे, मग आपल्याला 2 कार विकल्या गेल्या, ते तर नंतर असणार नाही ना, त्या वर असेल, एक इथे असेल एक इथं असेल, इथं सोडावं लागेल, म्हणजे इथं कोण असणार रे राजांनो, C2 असेल। बघा, C2
आणि C3 यांच्यामध्ये 2 कार विकल्या गेल्या, ती म्हणजे बुधवार आणि गुरुवारची, राईट. 2-2 सेंटेन्स डन झालं, म्हणजे हे पण सेंटेन्स डन झालं आणि हे C3 वाला सेंटेन्स पण डन झालं, राईट. जागा एका एकाची भेटतच गेली पाहिजे आणि तो आपण सोडवतच गेलो पाहिजे फास्ट, पटापट पटापटा. नंतर C3 शुक्रवारी विकली गेली, हे झालं होतं. C5 ला शेवटच्या दिवशी विकले नाही, म्हणजे C5 ही शनिवारी कधीच असणार नाही. इकडे साईडला लिहून घेऊ, इथं नाही म्हणते, ते इथं नाही असं म्हणते. C5 शनिवारी कधीच येणार नाही, म्हणजे C5 एक तर सोमवारी येईल, नाही तर बुधवारी येईल, राईट. बघा, तर C5 नंतर किती कार विकल्या गेल्या असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की या C4 आणि C2 वर काम करायचं आहे. काय म्हणलं होतं हे सेंटेन्स? हे सेंटेन्स म्हणलं होतं C2 च्या अगोदर C4 विकल्या गेली, C2 च्या अगोदर C4 विकल्या गेली. पण हे काही इथंच आहे सेंटेन्स, ते सर C2 च्या आधी C4 विकली गेली होती. C2 कधी विकले? C2 मंगळवारी विकले आणि याच्या अगोदर म्हणले म्हणजे सोमवारी कोण असेल? C4 असेल. अरे बाबांनो, सोमवारी C4 आला असेल तर C5 काही शनिवारी येत नाही, म्हणजे C5 ही कधी असली पाहिजे? बुधवारी आली पाहिजे. आणि राहिलेली कार कधी असली पाहिजे? शनिवारी असली पाहिजे. कोणती राहिली? C1 झाली, 2 झाली, 3 झाली, 4 झाली, 5 झाली, म्हणजे C6 ही शनिवारी असणार आहे, राईट. आता झालं आमचं सगळ्या कार कोणत्या दिवशी कोणती कार विकली हे आपल्याला भेटलं. कोणत्या दिवशी कोणती कार विकली हे जर आपल्याला भेटलं असेल तर इथून पुढची गोष्ट काहीच नाही करायची. आपण फक्त विचार काय करायचा की सर आपल्याला जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये काय दिलं बघायचं. C5 नंतर किती कार विकल्या गेल्या? C5 विकली कधी? बुधवारी. बुधवार नंतर किती कार विकल्या गेल्या? सर 3 कार विकल्या गेल्या. झालं माझा आन्सर. 3 कार विकल्या गेल्या, याचा अर्थ माझा ऑप्शन नंबर आन्सर किती असेल? 1 असेल. माझा आन्सर ऑप्शन नंबर किती असेल? 1 असेल. डन आहे? बोलो एक बार, थंब करो. डन आहे? जमते सगळ्यांना? मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो कालची. प्रश्नाला प्रश्न म्हणून सोडू नका, त्या प्रश्नामध्ये माझी थिंकिंग प्रोसेस काय काय ॲक्टिव्ह झाली पाहिजे हे म्हणून शोधा, तेव्हाच आपल्याला हे पझलचे प्रश्न भारी जमतील. ओके, डन. चालतंय, पुढचा प्रश्नाकडे चलूयात. नेक्स्ट प्रश्नाकडे चला, घ्या. हां, आता हे फ्लोअर बेस प्रश्न चालू झाले आपल्या, एकमेकावर असे फ्लोअर बेसवाले प्रश्न चालू झाले. सोडवणं चालू करायचे तुम्ही सगळ्यांनी, राईट. तर मी तुम्हाला सोडवणं चालू करण्यासाठी मला वाटतं मीच सांगायला पाहिजे. चालतं का रे? मी सांगून देऊ का? एकदा सांगा. मला वाटतं मीच सांगून द्यायला पाहिजे फ्लोअर बेस. मग तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष देऊ नये का? प्रत्येक टाईप तुमचा कन्सेप्ट क्लिअर करत चला, एक गोष्ट. चालेल, मी सांगणं चालू करतो. बघा, असं म्हणलंय PQRST आणि UV हे खोके एकमेकांच्या वर ठेवले आहेत. किती आहेत एकदम मोजा? 4 आणि 3 7 खोके आहेत. त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही. असं म्हणलंय Q हा R च्या अगदी वर आहे. अगदी वर म्हणजे लगेच. कोण? Q. कोणाच्या? R च्या. म्हणजे जर R इथे असेल तर R च्या लगेच वर कोणता असेल? Q असेल. हे डनच आहे. पहिलं सेंटेन्स काय म्हणताय? Q हा R च्या अगदी वर ठेवला आहे. R च्या अगदी वर कोण आहे? Q आहे. R च्या अगदी वर Q असणार आहे. इथपर्यंत क्लिअर झालं पाहिजे. S आणि T च्या दरम्यान 2 खोके आहेत. S आणि T कुठेही ठेवा तुम्ही. हे बघा, हे पहिली कंडिशन साईडला लिहून घेतली. आपण डायरेक्ट सेटच करत नाही, आपण फक्त साईडला लिहून घेतो. S आणि T च्या दरम्यान 2 खोके आहेत. म्हणजे आमचा जर S चं खोकं इथं असेल तर इथे एक खोका असेल, इथे एक खोका असेल आणि इथं T चं खोका असेल, राईट ना. S चं खोकं इथं असेल तर मध्ये 2 खोके असणार आहेत. पण कंडिशन अशीच होईल असं नाही ना. T चं खाली असेल असं नाही. T चं वर सुद्धा असू शकते आणि S चं खाली सुद्धा असू शकते. दोघांच्या मध्ये 2 असू शकतात. हे थिंकिंग प्रोसेस आपली अशी असली पाहिजे. S आणि T च्या मध्ये दोघं आहेत ना, मग असंच असेल असं नाही. वर T असू शकतो, खाली S असू शकतो, मध्ये दोघं जण कसे असू शकतात, राईट. ही गोष्ट सगळ्यांना डन झाली पाहिजे. पुढे P आणि S च्या दरम्यान एक खोका ठेवला आहे. तिसरं स्टेटमेंट इथे लिहून घेऊयात, फक्त लिहून घेतो मी फक्त. अरे P आणि S च्या मध्ये एक खोका ठेवलेला आहे, राईट. पण हे असंच असेल असं नाही ना. वर सुद्धा S असू शकतो आणि खाली कोण असू शकतो? P असू शकतो. दोघांच्या मध्ये एक असेल अशा पद्धतीने. अशी पण यांची मांडणी होऊ शकते ना, ठीक. पुढे काय करायचं ते आपण बघूयात नंतर. P आणि V च्या दरम्यान एक खोका आहे. कोणाकोणाच्या दरम्यान? P आणि V च्या दरम्यान एक खोका आहे. साईडला लिहून घेऊ. कुठे लिहूयात? इकडे लिहूयात. सर P जर कुठेही असेल तर त्याच्या आणि V च्या मध्ये एक खोका आहे. ही कंडिशन अपोजिट बी असू शकते. V वर असू शकतो, P इथे असू शकतो. दोघांच्या मध्ये एक खोका असणार आहे. R आणि S ला T च्या वर ठेवले. R आणि S ला कोणाकोणाला? R आणि S ला कोणाच्या वर ठेवले? T च्या वरच आहे. R आणि S T च्या वर आहे. T च्या खाली असणं शक्य नाही.
च्या वर ठेवले तर क्यूच्या वर किती खोके ठेवले आहेत, क्यूच्या वर किती खोके ठेवले आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. सर ते म्यूटचे चिन्ह बाजूला करा. कुठे आहे रे बाबा म्यूटचं चिन्ह? मला इकडे काही दिसत नाही आहे. योगेश तुमच्याकडे बघा ते, बाकीच्यांना नसेल प्रॉब्लेम. मी तर मे बी तर इकडे तर काही नाही म्यूटचं चिन्हाचं. योगेश शिंदे तुमच्याकडे बघा एखाद्या काय असेल तर म्यूटचं चिन्ह. चालतंय, चल देखो. हा, आता सोडत असताना पहिल्यांदा मला सांगा टोटल खोके किती आहेत. तर पी क्यू आर एस टी यू आणि व्ही 7 खोके आहेत सर. 7 खोक्यापैकी आम्ही विचार करत असताना माझी थिंकिंग प्रोसेस सगळ्यांनी लक्ष देऊ नका. मी कोणापासून चालू करायला पाहिजे. मला जास्त जे दिसते ते जास्त कोणते दिसतात, हे 4 दिसतात आहे ना. म्हणजे कोणतं सेंटेन्स, यस आणि टीच्या दरम्यान 2 खोके आहेत, राईट. यस आणि टीच्या दरम्यान 2 खोके आहे ना. मग यस इथं घेतल्या, इथं एक खोका असेल, इथं एक खोका असेल, इथं टी असेल. हे असं गृहीत धरतोय, चालतंय. हे असं एक तर ही कंडिशन होईल, नाही तर दुसरी कंडिशन काय होईल सर, वर जाईल सर टी आणि इथे कोण असेल, यस असेल. मी इथून स्टार्ट करणार आहे, राईट. थिंकिंग प्रोसेस दोन्ही पैकी माझं एक असणार आहे, कोणतं तरी एक योग्य आहे ना, येऊ शकतं. चालेल. क्वेश्चनच्या वर इथं काहीच नाहीये योगेशराव, सगळं ब्लँक आहे. तुमच्या तिथे एकदा चेक करा काय येते का. तर सगळ्यांना येते का रे हे प्रॉब्लेम? म्यूटचं चिन्ह कोणाकोणाला दिसतंय? चालेल. बघा सर, ह्या 2 थिंकिंग प्रोसेस आमच्या ऍक्टिव्ह झाल्या. कुठून कुठं, यस आणि टीच्या दरम्यान 2 खोके आहेत याच्यावरून. बाकी आपण जेवढे आवश्यक आहे ना ते सगळे साईडला लिहून घेतले. म्हणजे हे आमचं डन झालंय. आता याच्याकडे नाही पाहिलं तरी चालेल, कारण त्याला आपण सेट करणं चालू केलं. पुढे काय म्हणले, आता यस आणि टी बद्दल अजून कुठं बोललेत, तर यस आणि टी बद्दल इथं बोललेत, राईट. यस बद्दल बोलले, टी बद्दल अजून कुठं बोललेत का? नाही. मग यस बद्दल बोलत असताना इथं असं बोललेले असणार आहेत, हे लक्षात असलं पाहिजे तुम्हाला. काय म्हणलेत, यस आणि पीच्या मध्ये कोण आहे, एकच जण आहे. यस आणि पीच्या मध्ये एक खोका आहे, यस आणि पीच्या मध्ये एक खोका आहे. तर यस आणि पीच्या मध्ये एक खोका जर असेल, इथंच एक आहे, पी आणि यसच्या मध्ये एक खोका ठेवला आहे. आता मला यसची जागा इथं आहे, तर यस आणि पीच्या मध्ये एक खोका असेल, तर मी इथून पुढे ऍक्टिव्ह विचार काय करतोय, यस आणि पीच्या मध्ये जर एक असेल तर बघा इथं एक घेतला आणि इथं जर आपण पी घेतला, राईट. थोडंसं साईडला घेऊ म्हणजे आपल्याला विचार काय काय होऊ शकतो. सर इथं एक खोका घेतलाय आणि इथं पीचं खोकं सगळ्यात वर ठेवलंय, राईट. पीचं खोकं जर सगळ्यात वर ठेवलं तर हे असे आमची एक कंडिशन होणार आहे. बरोबर. नाहीतर ही एक वरची कंडिशन झाली. नाही तर दुसरी कंडिशन कोणती होती, जे आपलं डन होते का त्याला आपण काय करू, निळ्या पेनने दर्शवत. जे डन नाही होत त्याला लाल पेनने दर्शवत. म्हणजे हे पी आहे हा, राईट. पी आणि यसच्या मध्ये एक खोका आहे, पण वरच असेल असं नाही ना, खाली सुद्धा असू शकतो ना. यस आणि पीच्या मध्ये एक खोका आहे, हे इथं असू शकतो पी, असं आपण गृहीत धरू. फक्त गृहीत धरू आपण, तो फक्त डन नका करू त्याला. एक तर वरच्या बाजूला असेल, नाही तर खालच्या बाजूला असेल या कंडिशनमध्ये. आणि या कंडिशनमध्ये जर आपण पाहिलं तर यसच्या वरच्या बाजूला इथं पी असेल, एक तर इथे असेल, नाही तर खालच्या बाजूला एक इथं सोडून इथं पी असेल, राईट. असं इथे असेल, हे असं कुठेतरी असणार आहे असं आपण म्हणणार, गृहीत धरतोय आपण फक्त, राईट. म्हणजे आम्ही याला पण सेट केलं दोन्ही डायग्राममध्ये, त्याच्याकडे परत बघायची गरजच नाही पडली पाहिजे. नंतर सर पी बद्दल बोलतोय, पी आणि व्हीच्या मध्ये एक जण आहे, राईट. पी आणि व्हीच्या मध्ये एक जण आहे. आता मला सांगा, तुम्हाला पी आणि व्हीच्या मध्ये जर एक जण पाहिजे असेल, इकडे बोला, पी इथं आहे सर, पी आणि व्हीच्या मध्ये जर एक जण पाहिजे असेल तर वर एक सोडणार आणि अजून वर जाणार, म्हणजे अजून वर 2 खोके ठेवणार. या पीच्या वर अजून किती खोके ठेवणार, 2 खोके ठेवणार. आता या पीच्या वर जर 2 खोके ठेवत असेल तर मला एक सांगा रे राजांनो, तुमचे टोटल खोके किती आहेत, 7च आहेत. आणि ऑलरेडी जागा किती भरल्यात, 1 2 3 4 5 6 भरल्यान, अजून वर ठेवले तर ते 8 खोके व्हायलेत ना. म्हणजे एक खोकं एक्स्ट्रा व्हायले, तर आम्हाला वर ठेवायला जमणार नाही, वर ठेवायला जमणार नाही. आणि म्हणजे पी आणि व्हीच्या मध्ये खाली जर ठेवलं, खाली इथं ऑलरेडी यस आहे ना, म्हणजे ही पीची जी वरची कंडिशन आहे, ही पीची वरची कंडिशन आम्हाला चालणार नाही. पीची ही जी वरची कंडिशन आहे ही चालणार नाही, म्हणजे ही कंडिशन सेट होत नाही. चालतंय. जी कंडिशन सेट नाही झाली त्या कंडिशनला कट करून टाकलं आपण, बरोबर. चालतंय. आता मग आपण सर आता म्हणलंय ना सर पी आणि व्हीच्या मध्ये एक जण आहे, तर पीला आपण इथं गृहीत धरणार, इकडचं कटलं म्हणजे हे गृहीत आहे, पी डन झाला. इथं जवळपास इथं पी डन झाला असेल तर पी आणि व्हीच्या मध्ये आता एक जण ठेवलं, ते व्हीला वर नाही ठेवू शकत, म्हणजे टीला ठेवावं लागेल आणि व्हीला इथं ठेवावं लागेल, कारण पीला आपण इथं गृहीत धरलेलं आहे. हे डन झालं, राईट. हे डन झालं असं. चालतंय.
पी आणि व्हीच्या मध्ये एक आहे, कोण आहे तो? टी आहे, असं मला म्हणावं लागेल इकडच्या डायग्राममध्ये. इकडे जर म्हणलं तर मी जर व्हीला इथं ठेवलं कोणाला इथं ठेवलं पी आणि व्हीच्या मध्ये, तर मला इकडे पी पासून खाली घ्यावं लागेल अजून एक जण आणि इकडे व्ही घ्यावं लागेल, बरोबर ना. मग खोके किती होतात बघा ना, हा 1, हा 2, हा 3, 4, 5, 6, 7, 8 खोके वाले. म्हणजे मी पी पासून खाली जाऊ शकत नाही. मी फक्त याच विधानाबद्दल बोलतोय, याला डन करतोय. खाली नाही जाऊ शकत ना सर, म्हणजे आम्हाला हे पीला इकडे घेणं शक्य नाही. पीला जर इथं घेतलं तर हे रॉंग व्हायला, म्हणजे हे दोन सेंटेन्स कट झाले. पीला इथं घ्यावं लागेल. आणि पी आणि व्हीच्या मध्ये एक आहे, पी आणि व्हीच्या मध्ये एक आहे. जर पीला इथं घेतलं तुम्ही व्हीला इथं घेऊ शकत नाही, कारण ही याची जागा आहे. लक्ष देऊन ऐकायचं, लक्ष देऊन ऐकायचं. पीला तुम्ही इथं घेतले, व्हीला इथे घेऊ शकत नाही, कारण इथे यस न जागा पकडले, म्हणजे वर घ्यावं लागेल. इथं कोण घ्यावं लागेल? व्ही घ्यावं लागेल, राईट. म्हणजे पी आणि व्हीच्या मध्ये एक जण दिसतोय, म्हणजे हे पण डन झाल्यासारखं दिसतंय दोन्ही पण डायग्राम मध्ये, बरोबर बरोबर. आता एकच राहिलं, क्यू आरच्या वर आहे, पण आरची जागा आम्हाला माहित झाली का? नाही माहित झाली. क्यू आरच्या वर आहे, माहित नाही सर जागा कुठं आहे आरच्या वर, तर राईट. मग आरच्या वर आहे तर आम्ही काय करणार बघा आम्ही काय करणार, जर तुम्ही आरला इथं घेतलं तर क्यू हा इथं जाणार आहे, राईट. जर तुम्ही आरला इथं घेतलं तर क्यू हा डायरेक्ट टॉपला जाणार, कारण इथली जागा कोणीतरी हे करून टाकलेली आहे, कन्फर्म केलेली आहे. मग क्यू हा सगळ्यात टॉपला जाणार आहे असं मला म्हणावं लागतं, राईट. मग पुढे करत असताना इकडे बघूयात, याच्यामध्ये या क्यूला आरच्या वर ठेवायचंय, कुठेतरी ठेवायचंय. अगदी वर म्हणते ना, अगदी वर म्हणते. एकच मिनिट, शब्द हे लक्षात असू द्या. क्यू हा आरच्या अगदी वर ठेवलाय. आरच्या अगदी वर असेल तर हे जवळपासच असले पाहिजे, दूर दूर असणं शक्य नाही. म्हणजे तुम्ही जर आरला इथं ठेवलं तर क्यूला डायरेक्ट टॉपला ठेवू शकत नाहीत ना. डायरेक्ट टॉपला ठेवू शकतो का? नाही ठेवू शकत. मग आमच्याकडं ऑलरेडी बघा, आपल्याकडं जर तुम्ही आरला इथं ठेवलं तर क्यूला तिथं ठेवू शकत नाही, अगदी वर पाहिजे. मग इकडेच्या सेंटेन्समध्ये ही सेंटेन्स तर डन होईल ना. मग इकडे बघा, हे 3 आणि हे 2 5 डन झाले. आपल्याकडे टोटल 7 आहे. म्हणजे तुम्हाला इथं आर जर ठेवला तर इथं कोण ठेवावं लागेल? क्यू ठेवावं लागेल, राईट. अगदी वर राहिला ना, हे काय कन्फर्म वर राहिला. म्हणजे किती जणांनी खोके घेतलेत बघा, 3 4 5 6 7, आणि आपल्याकडे खोके सुद्धा किती आहेत? 7. म्हणजे ही डायग्राम डन व्हायली, ही डायग्राम डन होत नाही, कारण आर इथं राहिलाय आणि आर पेक्षा खूप दूर चाललाय क्यू. पहिल्या विधानानुसार क्यू हा आरच्या अगदी वर आहे. हा शब्द महत्वाचा आहे, अगदी वर. म्हणजे हे आर आणि क्यू इथं ठेवावं लागेल, राईट. किंवा तुम्ही आर आणि क्यू खाली पण ठेवू शकता. पुढे काय म्हणले बघा, अजून एखादं. यस आणि टीच्या दरम्यान 2 खोके आहेत. यस आणि टीच्या दरम्यान किती खोके आहेत? 2 खोके आहेत. डन होते का बघा सर? क्यू हा आरच्या अगदी वर, डन आहे सर. पुढे यस आणि टीच्या दरम्यान 2 खोके, यस आणि टीच्या दरम्यान 2 खोके दिसतंय, इथे एक दिसतंय. पुढे पी आणि यसच्या दरम्यान 1 खोका ठेवलाय, दिसते का बघा? पी आणि यसच्या दरम्यान 1 खोका ठेवलाय, राहिलेलं नाव त्याला देणार आहोत आपण. पी आणि व्ही च्या दरम्यान 1 खोका ठेवला आहे. पी आणि व्ही च्या दरम्यान 1 खोका, यस सर, पी आणि व्ही च्या दरम्यान 1 खोका ठेवला आहे. आर आणि यसला टीच्या वर ठेवले आहे, आर आणि यसला टीच्या वर ठेवले बघा. आर आणि यसला टीच्या वर कुठेतरी आहे, आर पण आहे आणि यस पण आहे, खाली तर चालणार नाही, ठीक. म्हणजे आपण हे सेंटेन्स म्हणत होतो ना, क्यूला वर ठेवायचं का खाली, तर वरच ठेवावं लागेल, त्याला खाली ठेवू शकत नाही, राईट. मग पुढे काय? पी आणि व्हीच्या दरम्यान 1 खोका ठेवले झाले, आर आणि यसला टीच्या वर ठेवले झाले. क्यूच्या वर किती खोके आहेत? अरे क्यूच्या वर कोणाचं खोकं दिसते का? नाही. क्यूच्या वर कोणतंच खोकं दिसत नाही, आणि क्यूच्या वर एकही खोकं नाही. म्हणजे ही डायग्राम आमची राईट आहे, RIGHT, राईट. म्हणजे क्यूच्या वर एकही नाही, म्हणजे माझा ऑप्शन नंबर 0 ऑप्शन नंबर 3 हे माझा आन्सर लागणार आहे. भाई काय बोललो हे लक्ष देऊन ऐकलं असेल ना, तर लाईफमध्ये परत याच्यात काही प्रश्न चुकणार नाही. काय बोललो हे जर क्लिअर झालं असेल तर बोला एकदा फास्ट. क्लिअर आहे? बोलने का भाई फास्ट. चालतंय. प्रत्येक शब्दावर लक्ष देऊन ऐकायचं. ही चुकीची ठरली आपली डायग्राम, रॉंग आहे ही चुकीची ठरली. आपण विचार करता शेवटी चुकीची ठरली. ही तुम्हाला थिंकिंग प्रोसेस जमली पाहिजे. जर एखाद्याला कळत नसेल मी काय बोलतोय, तर यांनी नंतर परत हा व्हिडिओ एकदा स्पीडमध्ये पाहून घ्यायचा, पटापट. कारण पझलला डबल एक्सप्लेन करणं खूप अवघड आहे. पझलला डबल एक्सप्लेन करणं म्हणजे ते सगळा प्रश्न डबल सोडवण्यासारखं आहे. त्यामुळे पहिल्यांदाच लक्ष देऊन ऐकायचं, विशेष नाही ठेवायचा. चालतंय? चला, मे बी अजून एक प्रश्न असेल, इकडे नंतर बोलूयात. पहिल्यांदा हा क्लिअर झाला असेल अशा अपेक्षा. आता फ्लोअर बेस चालू केलाय, तर फ्लोअर बेसला चालू करूया. हे फ्लोअर बेस आहे का? नाही. पुढे फ्लोअर बेस आहे का?
फ्लोअर बेसच असल्यासारखं आहे ते पण त्याला सोडून देतो. फ्लोअर बेसकडे चला. चला फ्लोअर बेसकडे. फ्लोअर बेसवाले प्रश्न घेऊन टाकू. हा घ्या बरं हा प्रश्न, सोडवा हा प्रश्न. काय म्हणते? एका 7 मजली इमारतीमध्ये अखिल, ब्रिजेश, चिराग, दुक्के, इव्हान आणि फ्रँचाइज स्मार्ट वर्क करायचे. स्मार्ट वर्क या नावावर जाऊच नका. अखिल देऊ द्या, ब्रिजेश देऊ द्या, इव्हान देऊ द्या, काहीच नका. मला सांगा रे तुम्ही स्मार्ट वर्क काय करणार? अखिलचं ए घ्यायचंय, ब्रिजेशचं बी घ्यायचंय, चिरागचं सी घ्यायचंय, दुक्केचं डी घ्यायचंय, इव्हानचं ई घ्यायचंय आणि फ्रान्सिसचं काय घ्यायचंय? एफ घ्यायचंय. स्मार्ट वर्क झालं की नाही? नावांचे पहिले अक्षर घ्यायचेत. नावांचे पहिले अक्षर बघा. यांनी हे नावं अशी आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी टाकलेले असतात. 6 व्यक्ती वेगवेगळ्या माळ्यावर राहतात. एका माळ्यावर कोणीच राहत नाही. याला फोकस करा बरं का. एक माळा रिकामा आहे म्हणजे टोटल माळे किती आहेत? 7 माळे आहेत. 7 फ्लोअर आहेत. राईट. फ्लोअर बेस प्रश्न सगळ्यांना जमले पाहिजे म्हणजे जमलेच पाहिजे. आवश्यक आहे, जमणं आवश्यकच आहे. राईट. मग 7 माळे आहेत. अखिल 5व्या माळ्यावर राहतो. एकाचा माळा डन झालाय. चला बिल्डिंग बांधून घेऊयात. चालतंय. चला बघा भूमिपूजन झालं, बिल्डिंग बांधून घेतली. आता आपल्याला फ्लोअर विकणं चालू करायचे आहेत. हा आमचा पहिला फ्लोअर, हा आमचा दुसरा फ्लोअर, हा आमचा तिसरा फ्लोअर, चौथा, 5वा आणि 6वा. झाले का 7 माळे? बघा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा. 7 माळे डन झाले. कोणता प्लॉट कोणाच्या नावाने रजिस्टर झाला ते पाहून घ्या. कोणता प्लॉट कोणाच्या नावाने रजिस्टर झाला ते बघा. असं म्हणते अखिल 5व्या माळ्यावर राहतो. अखिल कितव्या माळ्यावर राहतो? 5व्या. 5व्या माळ्यावर अखिल राहतो ना, डनच करून टाका सर. इथं एन राहिला आहे 5व्या माळ्यावर. टेन्शनच नाही ना, त्याची जागा कन्फर्म माहिती झाली तर मग काय टेन्शन आहे. राईट. पुढे 5व्या माळ्याच्या खालचा माळा रिकामा नाही. खालचा माळा रिकामा नाही याचा अर्थ या 4थ्या माळ्यावर कोणी राहणार. कोणी राहणार तर तिथं बाण करणार आहे ना. जिथं कोणी राहत नाही तिथं आपण बाण करणार नाही. लक्षात ठेवा. जिथं कोणी राहते तिथं बाण दाखवणार, जिथं कोणी राहत नाही तिथं बाण दाखवणार नाही. पुढे म्हणले विषम नंबरचा माळा सुद्धा रिकामा नाही. विषम नंबर कोणते कोणते आहेत? 1, 3, 5, 7 जेही असतील ते. 1, 3, 5, 7, 9 हे विषम संख्या असतात. म्हणजे तिथंही रिकामं नाही म्हणजे कोणी राहणार आहे. म्हणजे इथं कोणी राहणार भाऊ, इथं कोणी राहणार. 5व्यावर तर आहे ऑलरेडी म्हणजे 7व्यावर बी कोणी राहणार. राईट. कोणीतरी इथं राहणार आहे. मग पुढे काय म्हणले? दुके हा व्यक्ती फ्रान्सिस आणि इव्हान या 2 व्यक्ती राहत असलेल्या माळ्याच्या मधल्या माळ्यावर राहतो. एवढं आहे ना. दुके हा व्यक्ती, दुके कोणत्या नावाचा? डी नावाचा व्यक्ती. दुके हा व्यक्ती फ्रान्सिस आणि इव्हान या 2 व्यक्ती राहत असलेल्या माळ्याच्या मधल्या माळ्यावर राहतो. सोप्या भाषेत, साध्या भाषेत, गावाकडच्या भाषेत दोघांच्या मध्ये राहतो. कुठेतरी दोघांच्या मध्ये. मग बघा कोणाकोणाच्या? सर फ्रान्सिस आणि इव्हान म्हणजे एफ आणि ई च्या मध्ये कुठेतरी डी राहतो. म्हणजे डी ची जागा तर कन्फर्म आहे ना रे. डी ची जागा कन्फर्म आहे. फक्त वर फ्रान्सिस राहतो किंवा खाली इव्हान राहतो. नाही तर दुसरी कंडिशन काय? वर इव्हान राहणार नाही तर खाली कोण राहणार? फ्रान्सिस राहणार. वर इव्हान राहणार, खाली कोण राहणार? फ्रान्सिस राहणार. ही गोष्ट सर्वांना क्लिअर झाली पाहिजे. अपेक्षा आहे अशी क्लिअर होईल म्हणून. चालतंय. डन असलं पाहिजे इथपर्यंत आहे ना. पुढे काय बघा. आता मला सांगा हे तिघजण तर एका सिक्वेन्सने राहणार. तिघजण सिक्वेन्सने राहणार म्हणजे 6व्या आणि 7व्या माळ्यावर तर राहणार नाही. तिघजण एका लाईनने राहतात. इव्हान दुके फ्रान्सिस किंवा फ्रान्सिस दुके इव्हान हे एका लाईनने राहणार आहेत. एका लाईनने राहणार म्हणल्यावर 7 माळे का बरं घेतले? अरे 6 व्यक्ती वेगवेगळ्या माळ्यावर राहणार आहेत आणि हे बघा ना एका माळ्यावर कोणीच राहत नाही म्हणजे तो माळा रिकामा आहे ना म्हणून 7 माळे घ्यावं लागेल ना. सर फ्लोअर 6च आहेत. फ्लोअर 6 आहेत. राईट. पण सोबत एक कोणीतरी माळ्यावर कोणीच राहत नाही म्हणून टोटल फ्लोअर किती लागतील? 6 व्यक्ती 6 माळ्यावर राहणार आणि एक फ्लोअर खाली म्हणून 7 माळे लागतील ना गायत्री मॅम. राईट. 6 व्यक्तीसाठी 6 माळे आणि एका माळ्यावर कोणीच राहत नाही म्हणजे टोटल माळे किती? 7 ना. क्लिअर होत्या? डन होते गायत्री मॅम? डन झालं असेल अशी अपेक्षा म्हणून 7 माळे घेतलेला. हां आपण कोणावर बोलत होतो? यांच्यावर बोलत होतो. हे तिघजण एका सिक्वेन्सने राहणार म्हणजे 6व्या आणि 7व्या माळ्यावर राहू शकत नाहीत म्हणजे 4थ्या, 3ऱ्या, 2ऱ्या किंवा पहिल्या, 2ऱ्या, 3ऱ्या या माळ्यावर राहणार आहेत. राईट. पुढे काय? पुढे काय? ग्राउंड फ्लोअरचा विचार करावा लागेल का? हा करावाच लागेल. ग्राउंड फ्लोअर म्हणजे अंडरग्राउंड नका करू. फक्त हे ग्राउंड फ्लोअर असतं. राईट. त्याला नका करू. यालाच पहिला माळा म्हणायचा आहे असं गृहीत धरा. पुढे फ्रान्सिस विषम क्रमांक असलेल्या माळ्यावर राहत नाही.
अरे बाबांनो, फ्रान्सिस विषम क्रमांक असलेल्या माळ्यावर राहत नाही, म्हणजे फ्रान्सिस सम असलेल्या माळ्यावर राहतोय. सम असलेले कोणते कोणते आहेत? 2 आहे, 4 आहे, 6 आहे. फ्रान्सिस विषम क्रमांक असलेल्या माळ्यावर राहत नाही, म्हणजे समवर राहतो. समवर राहतो म्हणजे कुठल्या कुठल्या माळ्यावर राहणार? 2 वर राहणार, 4 वर राहणार, 6 वर राहणार. बरोबर, 2, 4, 6 वर राहणार. आता 2, 4, 6 वर राहणार, तर 6 वर राहणं शक्य आहे का फ्रान्सिसचं? नाही ना रे. फ्रान्सिस जर 6 वर राहिला तर वर तर दुके जाऊ शकत नाही ना. फ्रान्सिस जर 6व्या माळ्यावर राहिला तर इथं दुके आणि इथं इवन लागेल, म्हणजे 6व्या माळ्यावर फ्रान्सिस राहू शकत नाही. का बरं नाही सर? कारण तुम्ही जर 6व्या माळ्यावर फ्रान्सिसला ठेवलं तर इथं कुठेतरी दुके राहणार आहे आणि इथं कुठेतरी इवन राहणार आहे, म्हणजे वर 6व्या माळ्यावर फ्रान्सिस राहू शकत नाही. मग फ्रान्सिसला कुठं कुठे राहू शकतो? जर फ्रान्सिस 4थ्या माळ्यावर राहिला, फक्त विचार करूत आपण, डन नाही करूत. जर फ्रान्सिस 4थ्या माळ्यावर राहिला तर दुकेला इथं राहावं लागेल आणि दुसऱ्या माळ्यावर कोण येईल? इवन येईल, राईट. पण फ्रान्सिस 3ऱ्या माळ्यावर राहत नाही. 3ऱ्यावर राहत नाही म्हणजे हीच डन असणार आहे फ्रान्सिससाठी. एक तर फ्रान्सिस 4थ्यावर राहील, नाही तर इथं पण कोणीतरी राहणार आहे. आता सर फ्रान्सिस एक तर असा राहील, नाही तर फ्रान्सिस दुसऱ्यावर राहू शकतो ना. दुसऱ्यावर जर फ्रान्सिस राहिला तर इवनला इथं राहावं लागेल, म्हणजे दुकेला इथं राहावं लागणार आहे, राईट. म्हणजे दुके जर काहीही केलं तर दुके हा कोणत्या माळ्यावर येणार आहे? 3ऱ्या माळ्यावर येणार, म्हणजे येणार हे डनच आहे दुके, राईट. बघा ना, इथं पण डी आहे, इथं पण डी आहे, म्हणजे दुके हा 3ऱ्या माळ्यावरच येणार. फक्त एवढीच कंडिशन आम्हाला माहित नाही, फ्रान्सिस हा 4थ्या माळ्यावर आहे का दुसऱ्या माळ्यावर आहे, कन्फर्म माहित नाही. जर फ्रान्सिस 4थ्या माळ्यावर असेल तर इवन हा दुसऱ्यावर जाईल, आणि जर फ्रान्सिस दुसऱ्या माळ्यावर असेल तर इवन कुठं जाईल? 4थ्यावर. अजून माहिती कन्फर्म नाही, राईट राजांनो. पुढे काय म्हणते बघा. सॉरी, इवन चिराग राहत असलेल्या माळ्याच्या वरच्या आणि खालच्या माळ्यावर राहत नाही. म्हणजे चिरागने इवनला धमकीच दिलेली आहे, तू माझ्या जवळ राय, मग तुला सांगतो. वरूनच फेकून देतो म्हणला. कोण म्हणला? चिराग म्हणला. कोणाला म्हणला? इवनला. चिराग इवनला म्हणला माझ्याजवळ तू राय, मग तुला सांगतो म्हणला, राईट. म्हणजे इवन हा चिरागच्या जवळ राहू शकत नाही. म्हणजे जर इवन इथं राहिला आणि चिराग इथं राहिला तर ते चालणार नाही, है ना. पुढची एकदा माहिती काही असेल तर वाचून घेऊ. ब्रिजेश सर्वात खालच्या माळ्यावर राहत नाही. अरे ब्रिजेश सर्वात खालच्या माळ्यावर राहत नाही म्हणजे इथं सर्वात खालच्या माळ्यावर इथं कोण राहणार नाही? ब्रिजेश. आणि ब्रिजेससाठी ही जागा रिकामी नाही, म्हणजे ब्रिजेससाठी कोणती जागा रिकामी आहे? डायरेक्ट टॉपची जागा रिकामी आहे ब्रिजेससाठी, राईट. कारण 6वा माळा तर रिकामा ठेवावा लागेल ना, कारण ऑलरेडी इकडे कोणी राहणार आहे. ऑलरेडी इकडे कोणी राहणार. मग इथं राहिलेल्या माळ्यावर इथं कोणाला ठेवावं लागेल? चिरागला ठेवावं लागेल. चिराग इथं राहिला तर इवन याच्यावर राहू शकत नाही. इवन नाही राहू शकत म्हणजे इवनला इथं जावं लागेल ना, कारण इवन इथं नाही राहणार सर, मग इवन इथं जाणार आणि इवन तिकडे गेलाय म्हणजे फ्रान्सिस इकडे येणार आहे, राईट. झाली एवढ्यांची जागा आणि सगळ्यांचे ऑलमोस्ट जागा डन झाले. सगळेच्या सगळे नियम इथं परफेक्ट बसतात. सगळे नियम परफेक्ट बसतात. वर जे दिलेली माहिती आहे का, ते सगळेवाले नियम परफेक्ट बसतात. कसं कट करत आणले आणि कसे फ्लॅट बुक केले हे सर्वांना डन झालं पाहिजे. मग याच्यावर कसंही प्रश्न विचारला तो आम्हाला जमलाच पाहिजे. जमतंय असं गृहीत धरतोय. जमतं करे राजांनो? जमतंय. बघा प्रश्न काय म्हणते, चिराग कितव्या माळ्यावर राहतोय? चिराग कुठे दिसतोय? हा, पहिल्याच माळ्यावर दिसायला चिराग पहिल्याच माळ्यावर दिसतोय सर. हे काय? दुके कितव्या माळ्यावर राहतोय? म्हणजे डी नावाचा व्यक्ती 3ऱ्या माळ्यावर दिसतोय, 3ऱ्या माळ्यावर, राईट. कितव्या क्रमांकाचा माळा रिकामा आहे? कितव्या क्रमांकाचा माळा रिकामा आहे? 6व्या क्रमांकाचा माळा रिकामा आहे. सगळ्याच्या सगळ्या प्रश्नाचे आन्सर आमचे डन आणि डनच झाले पाहिजे. चालतंय. तुम्हाला सोडवायला एक प्रश्न देतो, पटापट सोडवायला. हा, 7 मजली इमारतीचा आहे, सोडवा पटकन.
काढायचं रे राजांनो, फास्ट आन्सर. हां, 5 वाजताचं लेक्चर मी घेतलं काही कारणास्तव. फक्त एकच आन्सर करे, बाकीचे काय करतायत? पटापट 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 सोडवा. चला मीच सांगून देतो, जाऊ द्या, नका टेन्शन घेऊ, मी सांगतो ऐका. 7 व्यक्तींनी 7 मजली इमारत, 7 व्यक्तींनी 7 मजली इमारतीत राहतात, राईट? सात व्यक्ती 7 मजली इमारतीत राहतात. म्हणजे इमारत किती मजलीची आहे? तर इमारत आहे 7 मजलीची. चला इमारत बांधून घेऊयात, इमारत बांधून घेऊयात. चालतंय सर. पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, चौथा मजला, 5वा मजला आणि 6वा मजला बांधल्यामुळे ऑटोमॅटिक 7वा मजला तयार झाला. 1 2 3 4 5 6 7 झाले 7 मजली इमारत. किती मजली इमारत झाले? 7 मजली इमारत. चालतंय बघा आता 7 मजली इमारत झाली. तळमजल्याला क्रमांक 1 दिला असून 7व्या मजल्याला क्रमांक 7 दिला आहे. रिच, तळमजल्याला क्रमांक 1 दिला असून 7व्या मजल्याला क्रमांक 7 दिलेला आहे. ही माहिती नाही बी वाचली तरी चालते, तुम्ही ऑटोमॅटिक तसंच असतंय ना. पुढे काय म्हणलंय? क्यू हा व्हीच्या वर राहतो, राईट? क्यू हा कोणाच्या वर राहतो रे? व्हीच्या वर. जी माहिती दिली मी तिला फक्त साईडला काढतोय. क्यू हा व्हीच्या वर राहतोय, क्यू हा व्हीच्या वर राहतोय. म्हणजे मला परत त्या सेंटेन्सकडे जाऊन बघत बसायची गरज पडायला नकोय, डायरेक्ट जमलं पाहिजे, राईट? पुढे काय म्हणलंय? आर तळाला राहत नाही. आर तळाला राहत नाही म्हणजे याचा अर्थ इथं आर राहणं शक्य नाही, राईट? पहिलं तर म्हणजे आरला वर कुठे ना कुठेतरी राहावं लागतं. आरला वर कुठे ना कुठेतरी राहावं लागतं. लक्ष देऊन ऐकायचं, मी जे जे बोलतोय त्याकडे लक्ष देऊन ऐकायचं. पुढे काय म्हणलंय? पी आणि टी च्या दरम्यान एक व्यक्ती राहतो. साईडला कंडिशन लिहून घेत ना सर. पी आणि टीच्या दरम्यान एक व्यक्ती राहतो. हा व्यक्ती कुठेतरी राहणार आहे, पण कंडिशन अशीच असेल असं नाही ना. टी हा वर राहू शकतो, मध्ये कोणतं राहील? खाली कोण राहील? पी राहील. खाली कोण राहील? पी राहील. पुढे पुढे यस हा आरच्या लगतच वर राहतो. यस हा कोणाच्या? आरच्या लगत वर. म्हणजे या दोघांच्या मध्ये दुसरं कोणीच नाही. यस आणि आरच्या मध्ये दुसरं कोणी आहे का? नाही. कारण लगत वर म्हणजे याचा अर्थ लगेच वर. यस हा आरच्या लगतच वर राहतोय. आरच्या लगत वर यस राहतो. ओ हा पीच्या जवळ राहत नाही. ओ आणि पी जवळ जवळ राहत नाही, हे सेंटेन्स लक्षात ठेवा. ओ हा पीच्या जवळ राहत नाही. जवळ जवळ राहत नाही, ते दूर दूर राहणार आहेत. पी यसच्या जवळ राहत नाही. पी कोणाच्या जवळ राहत नाही? यसच्या जवळ राहत नाही. म्हणजे पी आणि यस सुद्धा जवळ जवळ राहत नाही. हा काल बोललो होतो याच्यावर, आठवतं का बघा? जो जो सर्वात वर राहत नाही. म्हणजे इथून महत्वाचं सेंटेन्स सुरू झालेलं आहे. राहिले राहिले वर, इथून महत्वाचा. पी हा यसच्या जवळ राहत नाही. जो, अरे मला एकदा कमेंट टाका रे, जो शब्द आला की आपल्याला काय करायचं होतं? जो शब्द आला की आपल्याला काय करायचं होतं? कोणाचं बघायचं होतं? कोणाची माहिती बघायची होती? कमेंट टाका तुम्ही, फास्ट कमेंट टाका. पी हा यसच्या जवळ राहत नाही, जो सर्वात वर राहत नाही. जो सर्वात वर राहत नाही. काल स्टार करून लिहून घ्या म्हणलं होतं. आय एम पी आय एम पी आय एम पी. बघा तुम्हाला आठवतं का कालचं? तर
सेकंड व्यक्ती, जो शब्द आला की दुसऱ्या व्यक्तीबद्दल माहिती आहे, म्हणजे पी हा यसच्या जवळ राहत नाही, जो सर्वात वर राहत नाही. सर्वात वर कोण राहणार नाही सर? सर्वात वर इथं यस राहणं शक्य नाही, कारण आम्हाला माहिती दिली सर्वात वर यस राहत नाही. पी हा यसच्या जवळ राहत नाही, जो सर्वात वर राहत नाही, म्हणजे यस सगळ्यात वर राहणं शक्य नाही. यस सगळ्यात वर राहणं शक्य नाही. टी आणि आर यांच्या दरम्यान 3 व्यक्ती राहतात, राईट. कोणाकोणाच्या दरम्यान सर? टी आणि आर यांच्या दरम्यान 3 जण राहतात, म्हणजे इथं आर राहतोय, राईट. किंवा वर जा ना, इथं आर राहिला तर 1 2 3 इथं टी राहील. असं टी आणि आर यांच्या दरम्यान 3 व्यक्ती राहतात. तळाला कोण राहते? तळाला कोण राहते असं म्हटलंय, राईट. एक गोष्ट जर तुम्ही विचार केली तर तळाला तर आर राहणं शक्यच नाही, आर तर कटलाय आणि ऑप्शनमध्ये सुद्धा आर नाही. मग आपण विचार करत असताना एक गोष्ट असा विचार करा, सर 5 फ्लोअर कुठे डन होत आहेत? 5 फ्लोअर कुठे डन होतात? टी आणि आर यांच्या दरम्यान. टी आणि आर यांच्या दरम्यान 5 फ्लोअर डन होतात, म्हणजे टी एका फ्लोअरला राहणार, 3 जण मध्ये राहणार, आर एका ठिकाणी राहणार, राईट. आता आर तर तळाला राहत नाही, म्हणजे आपण असं गृहीत धरू फक्त आर जर इथं राहिला, आर जर इथं राहिला, एक इथं जाणार, एक इथं जाणार, एक इथं जाणार, इथं कोण राहील? टी राहील, राईट. किंवा अशी पण कंडिशन होऊ शकते ना, हे आता ही जागा अल्टरनेट चेंज करू शकतात ना, आर इथं राहू शकतो आणि टी इथं राहू शकतो. आर इथं जर राहिला तर एक इथं, एक इथं, एक इथं, इथं कोण राहील? टी राहील, असं, राईट ना. आणि हे पण अल्टरनेट चेंज करू शकतात, म्हणजे आरच्या वर सर इथं जर टी राहिला तर इथं कोण जाईल? आर जाईल. आणि इथं जर टी आणि इथं जर आर राहिला या आरच्या जागी कोण जाईल? टी जाईल. हे अल्टरनेट चेंज करू शकतात, फक्त आपण डन करतोय कारण आर तळाला राहत नाही, म्हणजे इथं किंवा इथं राहणार, अशीच कंडिशन राहणार. दुसरी कोणती कंडिशन होणं शक्य नाही, 2च कंडिशन आहेत. मग या 2 कंडिशनचा आपण विचार करणं चालू करणार आहोत, राईट. म्हणजे मी ही कंडिशन सेट केली, कोणती वाली? ही वाली कंडिशन माझी डन झाली या पद्धतीत. एक तर दुसऱ्या आणि 6व्यावर किंवा तिसऱ्या आणि 7व्यावर राहणार, ही गोष्ट आमची डन झाली पाहिजे. पुढे काय म्हणले बघा, पुढे काय म्हणले? आर कुठेही राहू द्या, हो आर कुठेही राहू द्या, त्याच्यावर यस राहणार म्हणले. आर कुठेही राहिला तर त्याच्यावर यस राहणार, म्हणजे आर तर इथं राहणं शक्यच नाही, कारण याच्यावर यसला जागाच नाही ना. आर इथं राहणं शक्य नाही, म्हणजे आम्हाला इथं टीला ठेवावंच लागणार आहे, आणि तिथं टी राहिला म्हणजे इथं आर ठेवावंच लागणार, राईट. इथं आरनं जागा पकडून घेतली, आणि आर जर तिथं राहिला असेल तर आरच्या वर कोण राहणार? यस. हे तर डन झालं, राईट. ही पहिली कंडिशन. सर आरच्या वर यस राहणार, आरच्या वर यस राहणार, जर तुम्ही इथं आर ठेवला तर यस तर वर राहत नाही ना, म्हणजे आम्हाला इथं आर नाही, आम्हाला इथं कोण ठेवावं लागेल? टी ठेवावं लागेल, डनच असला पाहिजे. आणि तिथं जर टी राहिला असेल तर आम्हाला इथं कोण ठेवावं लागेल? इथं आरलाच ठेवावं लागेल, राईट. ह्या कंडिशन आमच्या लक्षात आल्या पाहिजे, कारण यस सगळ्यात वर राहत नाही, म्हणजे आर जर इथं राहिला तर मग इथं कोण राहील? यस राहील, राईट. असं आम्हाला कळालं पाहिजे आणि कळालं पाहिजे. एवढा कंडिशन आमच्या होत चालत आहेत, थोडं थोडं हळूहळू एक एक कंडिशन तुमची डन होते. ही पण डन झाली, ही पण डन झाली. इथं काय म्हणते? पी आणि टी यांच्या दरम्यान 1 जण आहे. आता टी जर इथं असेल तर वर तर पी असू शकत नाही, म्हणजे पीला इथं ठेवावं लागेल या कंडिशनमध्ये. इथं जर टी असेल तर इथं कोणाला ठेवावं लागेल? पीला ठेवावं लागेल, राईट. इथं कोणाला ठेवावं लागेल? पीला ठेवावं लागेल. ही पण कंडिशन डन करून टाकली ना. पी आणि टीच्या दरम्यान 1 जण आहे, टी आणि पीच्या दरम्यान टी आणि पीच्या दरम्यान 1 जण आहे, ही पण डन झाली. पुढे क्यू हा व्हीच्या वर राहतो, क्यू हा व्हीच्या वर राहतोय. एखादं सेंटेन्स मिस झालं का बघा. क्यू हा व्हीच्या वर राहतो. आता कोणाकोणाच्या जागा भेटल्यात सर? आम्हाला एवढ्यांच्या जागा भेटल्यात. कोणाकोणाची किती जागा रिक्वायरमेंट राहिली? 1 2 आणि ही खालची 3 राहिले, राईट. पुढे अजून काही एखादं सेंटेन्स बघा. आर तळाला राहत नाही, म्हणजे आरची जागा तर वर डन झाली, आरची वर जागा इथं डन झाली, तर इथे किंवा इथे डन झाली, तर इकडे कुठं आर राहणार नाही. पुढे काय म्हणते बघा. यस हा आरच्या लगतच वर राहतोय, यस हा आरच्या लगतच वर, आरच्या लगत वर यस, आरच्या लगत वर यस राहतो. ओ हा पीच्या जवळ राहत नाही, ओ पीच्या जवळ राहत नाही. पी कुठे आहे? इथं आहे, म्हणजे इथं किंवा इथं ओ राहणं शक्य नाही, राईट. जर तुम्ही पीला इथं घेतलं तर इथं ओ राहणार नाही, म्हणजे ओ हा एकतर टॉपला येईल, नाही तर ओ हा सगळ्यात बॉटमला येईल इकडच्या सेंटेन्सनुसार. इथं जर पाहिलं तर इथं ओ नाही राहणार, म्हणजे ओ एक तर दुसऱ्या माळ्यावर किंवा पहिल्या माळ्यावर येणार. पुढे वाचूयात. पी हा यसच्या जवळ राहत नाही, पी हा यसच्या जवळ राहत नाही. अरे सर पी हा यसच्या जवळ आलाय, म्हणजे इथं चुकतंय हे यसच्या जवळ, आणि इकडं पण चुकतंय, म्हणजे आपलं काहीतरी मिस्टेक होते. काय मिस्टेक होते ते बघूयात. एकदा बघा इकडे, टी आणि आर, टी आणि आर, ओके याच्यावरच काम करूयात. टी आणि आर, हे बघा टी इथं घेतलाय आणि आर इथं घेतलाय. पुढे काय म्हणले? टी आणि आर यांच्या दरम्यान 3 व्यक्ती राहतात, तळाला कोण राहील? पुढे 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 एकच मिनिट. ओके, आरच्या वर यस राहतोय, लगेच राहतोय, ठीक. आरच्या वर यस राहतोय, बरं एक सिक्वेन्सने चालूयात, एकच मिनिट.
कंडिशन आपण परत एकदा सिक्वेन्स करूयात, काय चुकतं एकदा मला चेक करू द्या. चालते चालते चालते. बघा सर, टी आणि आरच्या मध्ये 3 व्यक्ती राहतात, पण आर सगळ्यात खाली तळाला राहत नाही. तळाला राहत नाही म्हणजे आर एक तर इथं राहणार आहे, आर इथं राहणार आहे, नाही तर आणि इथं 3 जण मध्ये आहेत दोघांच्या, 1 2 3 म्हणजे टी इथं राहणार आहे असं गृहीत धरू. फक्त जागा अल्टर चेंज पण करू शकतात. दुसऱ्या किंवा तिसऱ्याला जर आर राहिला तर 1 2 आणि 3 इथं टी राहणार आहे. राईट, एवढ्या जागा डनच झाल्या पाहिजे. ते जागा अल्टर चेंज पण करू शकतात, ते जागा अल्टर चेंज पण करू शकतात. राईट, मग आपण काय करणार सर, इथं आर आहे तर इथं पण टी राहू शकतो आणि आर इथं पण राहू शकतो ना, आणि इथं पण आर राहू शकतो आणि इथं कोणतं राहू शकतो, टी राहू शकतो. जागा अल्टर चेंज करू शकतात. राईट, पण याच्याशिवाय दुसरी कंडिशन होणार नाही, म्हणजे ही डन केली. पुढे काय म्हणते, यस हा आरच्या वर राहतोय. यस हा कोणाच्या वर राहतोय, आरच्या वर. राईट, कुठे दिले सेंटेन्स आपलं ते, आर तळाला राहत नाही, झालं हे सेंटेन्स. राईट, हां इथं बघा, यस हा आरच्या लगत वर राहतोय. आरच्या लगत वर यस राहिलाय, तर आरची जागा आम्हाला माहित नाही. आरच्या लगेच वर यस राहणार नाही, म्हणजे इथं तर यस टॉपला पण येत नाही, यस शेवटी टॉपला पण राहत नाही. राईट, मग पुढे आपण काय म्हणत, यस टॉपला राहत नाही आणि आरच्या लगेच वर राहतो. आरच्या लगेच वर राहतो म्हणलं तर मग इथं तर आपण आर घेऊ शकत नाही ना. इथं जर आर घेतला तर मग आमचं यसला जागाच नाही, तिथं आर घेऊ शकत नाही, म्हणजे आरला इथं घ्यावं लागेल, टीला तिथंच ठेवावं लागेल. एक डन झालं. ओके चालतंय, इथपर्यंत डन. इकडून जर आपण घेतले तिकडे काही होऊ शकते. इथं पण आर घेऊ शकत नाही आपण. का बरं आर घेऊ शकत नाही, कारण आरच्या वर जर लगेच यस राहत असेल तर इथं तुम्ही आर घेऊ शकणार नाही, कारण याच्यावर यस राहणार नाही. यस सगळ्यात टॉपला राहतोय. जर आर तुम्ही इथे घेतले तर यस सगळ्यात टॉपला चाललाय, आणि आपल्याला म्हणलं यस टॉपला नकोय. यस कुठं नको म्हणलंय, पी हा यसच्या जवळ राहत नाही, जो सर्वात वर राहत नाही, म्हणजे यस सर्वात वर राहत नाही, सर्वात वर राहत नाही, म्हणून आपल्याला इथं आर घ्यायला चालणार नाही, म्हणजे इथं कोणाला घ्यावं लागेल, टीलाच घ्यावं लागेल. चला, जे अनावश्यक आहे त्याला मिटवून टाकू. राईट, कारण यस टॉपला चालत नाही, यस टॉपला चालत नाही म्हणजे आरला जर इथं घेतलं तर याच्यावर तर यसच लागेल ना, म्हणून टीला इथं घ्यावं लागेल. टीला तिथे घेतले तर टी इथं नाही राहणार, इथं आर राहणार. हे डन झालं पाहिजे. पी यसच्या जवळ राहत नाही, पी यसच्या जवळ राहत नाही, जो सर्वात वर राहत नाही, म्हणजे यस हा सर्वात वर राहत नाही. राईट, पुढं काय म्हणता येईल आपल्याला, पुढं काय म्हणता येईल, टी आणि आर यांच्या दरम्यान 3 व्यक्ती राहतात, हे तर झालं होतं आपलं आहे ना. ओ हा पीच्या जवळ राहत नाही. बर बर बर, नाही क्वेश्चन चुकला नाही, क्वेश्चन बरोबर आहे, क्वेश्चन बरोबर आहे रे. दुसऱ्या व्यक्तीची माहिती सांगतो. हो सेकंड. बर, क्यू हा व्हीच्या वर राहतो. क्यू हा व्ही, क्यू आणि व्ही बद्दल काहीच बोलले नाही. बरं, यस 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 आरच्या वर जर यस घेतला तर एक तर यस इथं राहील, नाहीतर एक तर यस इथं राहील. पुढे काय, पुढे काय पुढे काय, एकंदर घेऊयात. पी आणि टी, पी आणि टी मध्ये एक जण आहे. जर पी आणि टी मध्ये एक जण असेल तर पी इथे घ्यावं लागेल, पी इथे घ्यावं लागेल. काहीतरी मिस्टेक होत आहे दोन्हीपैकी एक विचार करत असताना. यांच्या दरम्यान 3 व्यक्ती राहतात. तळाला कोण राहतो, तळाला कोण राहतो, आर तळाला राहत नाही. बरं, एक असं चेंज करून बघूत. बरं, एक असं चेंज करून बघूत. सर, जर यस सगळ्यात टॉपला राहत नाही तर यसला आपण इथं ठेवूत, आणि यसच्या खाली कोण आहे, आर आहे. आर जर इथं घेतला 1 2 3 सोडणार, टीला सगळ्यात तळाला घ्यावं लागेल. राईट, कारण टी आणि आरमध्ये किती जण आहेत, टी आणि आरमध्ये 3 जण आहेत. असं घेऊन बघूत. यस इथं घेतला, कारण यस टॉपला राहत नाही, आरला इथं घेऊत, टीला इथं घेऊत, दोघांच्या मध्ये 3 जण घेऊन टाकले. पुढं काय म्हणते, आपण जर हे असं डन केलं, हे पण डन केलं, या दोघांवर बोलूत. पी आणि टी मध्ये एक जण आहे. जर पीला इथं घेतलं तर पी आणि टी मध्ये एक जण दिसतो, बरोबर. क्यू हा व्हीच्या वर कुठेतरी आहे, क्यू हा व्हीच्या वर कुठेतरी आहे. ओ हा पीच्या जवळ राहत नाही, ओ हा पीच्या जवळ राहत नाही. अरे राजांनो, पीच्या जवळ ओ राहत नाही, म्हणजे इथं ओ येणार नाही, इथं ओ येणार नाही. मग ओ साठी जागा कोणती आहे, टॉपची जागा आहे ओ साठी. राईट, पुढे काय म्हणलंय, पी एसच्या जवळ राहत नाही. पी एसच्या जवळ दिसतोय का, नाही. एस इथं आहे, पी इथं आहे, नाही दिसत आहे, नाही दिसत आहे. मग बरोबर डन व्हायला. आणि राहिला 2च जागा. क्यू हा व्हीच्या वर आहे, व्हीच्या वर आहे म्हणजे व्हीला इथं घ्या आणि क्यूला इथं घ्या. असं होते का बघा सेट व्यवस्थित. तर तळाला कोण राहतं, तर तळाला टी राहतोय असं वाटते.
अशी अशी अरेंजमेंट व्हायला पाहिजे, अशी अरेंजमेंट व्हायला पाहिजे. येते अरेंजमेंट, बसते का बघा, सगळ्या नियमात बसते का बघा, पहिल्यापासून स्टार्टिंगपासून सगळ्या नियमात बसते का बघा, म्हणजे आपली ही अरेंजमेंट डन होऊन जाईल. मग सर क्यू हा व्हीच्या वर राहतो, क्यू हा व्हीच्या वर राहतो, लगेच वर राहतो असं नाही, वर कुठंतरी राहतोय, म्हणजे पहिलं तर डन होते, पहिलं तर डन होते. हा आर तळाला राहत नाही, आर तळाला दिसणंच झालंय, तळाला टी दिसायला. पी आणि टी यांच्या दरम्यान एक व्यक्ती राहतो, पी आणि टीच्या दरम्यान एक व्यक्ती आहे का बघा, पी इथं दिसतोय, टी इथं दिसतोय, दिसायला व्ही नावाच्या व्यक्तीमध्ये, म्हणजे हे पण डन झालंय. यस आणि आर लगत, यस हा आरच्या लगत वर राहतोय, यस हा आरच्या लगत वर राहतोय, हे पण डन झालेलं दिसतंय, हे पण डन झालं. ओ हा पीच्या जवळ राहत नाही, ओ इथं राहिलाय, पीच्या जवळ नाहीच आहे, तो दूरच आहे. पी यसच्या जवळ राहत नाही, जो सर्वात वर राहत नाही, राईट. पी यसच्या जवळ आहे का, नाही, आणि जो सर्वात वर नाही, यस सर्वात वर बी नाही, राईट, ते पण डन झालंय. टी आणि आर यांच्या दरम्यान 3 व्यक्ती राहतात, टी आणि आरच्या दरम्यान, हे तर आहेत ऑलरेडीच, आपण तिथून सुरू केलं होतं. तळाला कोण राहतो, तर तळाला टी राहतो, असं डन व्हायला पाहिजे रे, असं डन व्हायला पाहिजे. आपण जे अगोदर विचार करत होतो, जी थिंकिंग प्रोसेस होती ती चुकीची होती, ती चुकीची होती. अशा पद्धतीने ही अरेंजमेंट केली आपण. मला वाटतं तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये लक्षात आलं असेल, जास्त लक्षात आलं असेल असं मला तर वाटत नाही, कारण ऑलरेडी आपण थोडंसं कन्फ्यूज झालो होतो आणि तुम्ही पण त्यामध्ये थोडंसं कन्फ्यूज झालं असेल, राईट. तर आता एकदा मला कमेंट टाका, ही अरेंजमेंट कळाली का, ही कोणाची तरी आले अमोलची. ओ आर एस व्ही क्यू पी टी असे घेऊन बघा, तसेच घेतलेत ना. नाही, आर आणि यस असं नाही चालणार, ओ यस आर असं चाललेलं अमोल, कारण मग जर तुम्ही असं घेतलं ओ आर यस घेतलं तर मग आर वर चाललंय, यस खाली आलाय, असं व्हायला, तसं नको व्हायला ना. चालतंय, ओके, चालेल, डन आहे म्हणतात. चालेल, तुम्हाला एक प्रश्न देतो होमवर्क म्हणून, हा प्रश्न तुम्ही सोडून आणायचा आहे, सोडून सांगायचा आहे. उद्याच्या शिक्षणमध्ये आपण बाकीचं शिक्षण घेऊयात, उद्याच्या लेक्चरला बाकीच्या गोष्टी घेऊन टाकूयात. चालेल, थांबूयात, ओके, चालतंय, थांबूयात, भेटूयात उद्याच्या लेक्चरला. सर्वांना जय हिंद, गुड डे टू ऑल, अभ्यास करत राहा. ऑल क्लिअर, ओके, डन.